किल्ले चंदनवंदन म्हणून पर्यटन आपले राईस चल ले तो राईस को बिस्मिल्लाह 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 फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण तुमची ताई मस्त आहे, मजेत आहे. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात मित्रमैत्रिणींना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. मित्रांनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींना आता तुम्हाला बघून कळालंच आहे की मी कुठे चालले. तर मी चालले चंदनवंदनला. साताऱ्याच्या तिथं वाठारच्या पुढं चंदनवंदन म्हणून एक दर्गा आहे, तर तिकडं चाललेलो आहे. तिथं माझ्या काकांची कंदोरी आहे, तर त्यासाठी आम्ही चाललो आहे, मी रईस आणि तुमचे दाजी. तर चला मग, आज खूप मज्जा येणार आहे, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळं व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर माझ्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे. आता इथं जरा वेळ थांबलो होतो, रोड खूप घाण होता बरं का. सातारा फलटण रोड खरंच खूप म्हणजे खूप भंगार झाला आहे. बघू शकताय ह्या रोडची हालत. तर इथं आता काय रईसला खाऊ वगैरे घ्यायचं होतं आणि मला तिथं जुली दिसली. जुली म्हणजे बॉबी जुली बॉबी तुम्ही काय म्हणता ना ते, कोण नळी म्हणतं, कोण जुली बॉबी, नाही का लहानपणी आपण खायचं ते सगळं. तर आता ते घेतलं आणि रईसला पण थोडंफार खाऊ घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर आज खूप मज्जा येणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, आणि काय मज्जा येणार आहे ते तुम्हाला पुढं कळेलच, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण असा कंटिन्यू करायचा आहे बरं का. तर आता निघता खूप उशीर झाला मला, म्हणजे 2 वाजले घरातनंच निघायला, कारण जायचं नाही जायचं. मग पप्पा ओरडले, मग आम्ही शेवट आता निघालोच. काय निघण्यात अडथळे आले, पण आता आम्ही निघालो. बघा व्हिडिओ. तर मित्रांनो, रोडवर एक असं छान हॉटेल होते का काय होते, मला तर वाटतं हॉटेलच होते. किती सुंदर वाटते ना. ह्याचं काम चालू होतं, तर मला खरंच असं वाटलं कॅप्चर करावा, तुम्हाला दाखवावं, त्यामुळं मी दाखवलं. किती छान वाटते. तर बघा, आता आम्ही इथं गावात एंट्री घेतलेली आहे. आता इथनं पण आपल्याला आत जायचं आहे, बरंच आत आहे बरं का. त्याच्यानंतर बोलता आम्ही पोहोचलो, म्हणजे जवळपास, आणि खूप उशीर लागला. पण नाही होय पण देवाचं आमंत्रण आलं आहे म्हणल्यावर जायला पाहिजे बरं का. तर आता इथं एकच असं फूलवाले आजोबा होते, त्यांच्याकडून फूल वगैरे घेतले. आणि इथं पण प्रॉब्लेम झाला. फूल वगैरे घेतल्यानंतर कळालं की आमच्या दोघांकडं सुद्धा कॅश अवेलेबलच नाही आहे, आम्ही सगळं फोनपेनंच करतो आहे आता, त्यामुळं मग त्याच्यानंतर होते थोडेफार पैसे, त्यात आम्ही ते फूल वगैरे घेतले आणि आता आम्ही निघालो. तर तुमचे दाजी म्हणले की इथनंच नको स्टार्ट करायला, चालत जायला, आपण जिथपर्यंत गाडी जाईल ना तिथपर्यंत आपण नेहू. आणि आम्ही आता तसंच निघालेलो आहे. तर बघू आता कुठपर्यंत गाडी जातील. रस्ता बापरे काय सांगू. कोण चंदनवंदनला गेलं तर उरुसला, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मला तर उरुसला जाता जमलं नाही, आणि नंतर दिदीची माझ्या कंदोरी पण होती, त्याला पण जाता जमलं नाही. पण आता जाऊ द्या, आता आमंत्रण होतंच मला बरं का देवाकडून आलेलं, त्यामुळं आता मी निघाले. पण किल्ले चंदनवंदन म्हणून पर्यटन आपले राईस चल ले तो राईस को बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह आता इथं गाडी लावून आता आम्ही ह्याच्या पुढं चालत जाणार आहे. तर बघूया पुढं काय होतंय ते. थोडं चढलोय तर दम भरायला लागलाय. तर कसं होतंय काय होतंय काय जाऊया. बसलोय तर पाण्याची बॉटल गाडीतच राहिली, ते आणायला तुमचे दाजी परत गेलेत. दम भरलाय. आता लई कमेंट येणार आहेत मला माहिती आहेत. भरलाय तर भरलाय. लई फास्ट चढले ना, त्यामुळं तुम्हाला दाखवते आता कुठं आम्ही येऊन थांबलोय. तुमचे दाजी कुठे आहेत बॅक कॅमेऱ्यानं दिसत आहेत का तुमचे दाजी तुम्हाला? पाण्याची बॉटल घेऊन आता बरं येत आहेत.
आणि आम्ही इथं वर आरामशीर बसलोय, गारगार हवा सुटली. आता तुमची दाजी चढायला लागले परत वर. पळता येत नसते. इथं मी आहे, इथं येशूभाई आहे. हो रईस क्या बोलता है देखो. आय आय अब्बा, चलो भागो भागो भागो. मग इथं ह्या क्षणाला मला असं वाटलं की माझ्यानं होणारच नाही, कारण 4 वाजले होते आम्हाला चढायला, म्हणजे वर चढायला. तिथं 3:30 वाजता आम्ही काय पोचलो. मग त्याच्यानंतर चालत चालत, आणि त्यात पप्पांचा फोन आला की आम्ही वर नॅज वगैरे काय म्हणतात ना ते फाट्या वगैरे देऊन खाली येतोय, तर तू येऊ नको, तिथंच थांब, नाही तर तुला संध्याकाळचे 7 वाजतील वर चढोसपर्यंत, तो तिथंच थांब. आम्ही रिटर्न आलो, नाहीतर एकटी कुठं जाणार. म्हणजे रईस पण लहान आमच्या बरं होता, त्यामुळं पप्पाला टेन्शन आलं की मुलाला घेऊन हे कसे वर चढणार दोघं, आणि वर जास्त पब्लिक पण नाही आहे, कोण नाही आहे, आणि किती पण केलं तर जंगलच आहे ना ते. त्यामुळं आमच्या पप्पाला जरा जास्तच भीती वाटत होती, त्यामुळं मला तिथंच थांबवलं. आता पुढं बघा काय होते. वर चढलोच नाही कारण मला खूप त्रास होत होता. इथंच आम्ही स्टॉप घेतला आहे, तर तुम्ही बघू शकता आता आम्ही कुठे. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. मागची सिटी बघू शकता तुम्ही, गाव कसं दिसते काय. नाही गेलो इथनं पुढं, आता इथनं रिटर्न फिरणार आहे. खूपच त्रास व्हायला लागला, उशीर पण झाला आहे. तर थांबा पप्पा दाखवतो तुम्हाला, समोर नाही येत आहेत, वरनं खाली आलेत ते, पण आम्ही अजून इथंच आहे. अब्बा हम रास्ता भटके थे, हम उधर से आए थे, किधर से. चल चलत नाही शकते. चलो ऐसे वापस. खुला भी लेके चले वापस. हाँ अब्बा बोलते ना ऐसा चले बात उतरते टाइम क्या लगता है क्या. भागू नको नाही. ना है ना अभी साथ में ना किधर. तर बघितलं ना तुम्ही, पप्पा आणि काका काय म्हणत होते की तुला संध्याकाळचे 7 वाजतील पार वर पोचायला, मग परत यायला. त्यापेक्षा एक काम कर, तू इथनंच रिटर्न चल, इथनंच तबाब कर, म्हणजे पाया पड आणि चल म्हणे. मग आम्ही निघालो आणि आमचे व्हिडिओ फोटो वगैरे काढत आम्ही निघालो. आमचे पप्पा आणि काका एवढे फास्ट चालत होते की तुम्ही बघू शकताय, समोर आता दिसत पण नाही, पार ते खाली पोचले माहिती. एवढे फास्ट पप्पा आणि काका चालत होते. तर आमचं दमादमाने आता चाललो आहे. आणि कसं आहे, व्हिडिओ काढणं, रईसला बघणं, रईस पण मध्ये स्टॉप करत होता. आणि इथं एक मित्रांनो असली भारी मज्जा झाली ना, मला असं तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते म्हणून करते. आता इथं पुढं तुमच्या दाजीला एक फोन कॉल आला, आणि तुमचे दाजी तिथं बोलत उभा होते. आणि मला काय वाटलं की तुमचे दाजी मला काहीतरी दाखवतायत की वरनं बघ इथं अशी एक छान असं काहीतरी दिसते, असं मला वाटलं बरं का. म्हणून तुमचे दाजी तिथं थांबलेत, आणि मी पण एड्यागत त्यांच्यापाशी अशी तिथंच थांबली अशी की बाबा काय दाखवतायत. त्यांचं फोन पर 15-20 मिनटं चाललं बघा इथं. आणि हो का, खाली गेलेले परत वर आले, मग मी पण त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिली. मला वाटलं काहीतरी दाखवत असतील, पण नंतर मला फोन कट झाल्यावर कळालं की त्यांना तिथं रेंज भेटत होती म्हणून ते थांबले होते. ते काय मला काही दाखवत नव्हते. इथं माझा एवढा मोठा पचका झाला, त्यामुळे मला आहे ना हसणं अजिबात कंट्रोल झालं नाही. चप्पल काय लेके आते. चल 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 उतर. रईस रुक पापा, अभी आप आएंगे, रुक. रुक रईस रुक. नहीं जाते आप किधर,
आजाकडे राग घे. अरे बाबा किधर लेके चले. अल्लाह ताला माफ करो. ये हम क्या बनवाते गए थे ना. हाँ खाना खा तो पहले फिर. खाना खाए बाद आइसक्रीम मिलेंगी. सोचता रही इतनी जल्दी उतर के आएगा इसके. जा तो है तो ना आना अंदर. जा जा तो जा अंदर नाना के पास. जा तो देख शर्मता है. देखो कितना स्वेटर डाला तूने. देखो तो बैठ. अरे वो देखो जनाना है अंकल. जा जा है क्या नाना है क्या. आवाज दे नाना को. खाना खाए पण. तर मित्रांनो बघा आलो आता परत जिथं आपली कंदोरी न्याज होती तिथं. तर आता इथं रईसला हात धुवायला वगैरे नेलं होतं माझ्या आत्यांनी. आणि आता मी बसले इथं मस्तपैकी जेवायला. बाजरीची भाकरी आणि असं मटणाचं कालवण होतं पातळ. एकदम भारी बनवलं होतं बरं का. आणि तिकडची टेस्टच वेगळी येते. आता मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही पण एवढी टेस्टी की आत्ता मी व्हॉइस ओव्हर करते एडिटिंग करते पण तरी पण मला असं वाटतं की वाव काय होतं ना त्या दिवशीचं जेवण खरंच भारी. तर आता इथं रईस त्यांचे पप्पा म्हणजे तुमचे दाजी माझे पप्पा आणि मी बसले. पप्पा नव्हते जेवत. पप्पा आमच्यापाशी येऊन बसले होते फक्त गप्पा मारत आणि सांगत होते की रोडचं कसं काय प्रकरण आहे. रोड किती घाण झालं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर आता चला इथं मस्तपैकी जेवण करणार आहे. इसको लेके जाओ. जा जाता क्या वो बाबा लेके जाने वाले. सर्दी हुई ना पण तुझी. किती सर्दी हुई आज तो पूछ जल्दी. तर बघा इथं आता सगळ्यांना विचारलं काकाला वगैरे सगळ्यांना खूप भारी वाटलं. काका पण म्हणले तू आली खूप भारी वाटलं बरं का. तर पप्पा इथपर्यंत सोडायला आले होते आणि आता इथं पप्पा ही पण निघणार आहेत लगेच कारण संध्याकाळी 4-5 वाजले होते आय थिंक. त्यामुळे खूप उशीर झाला. तर आमच्या मागं पप्पा आणि काका पण आता निघतील म्हणजे त्यांची गाडी पण आता निघेल. एवढं छान वातावरण होतं ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू. असं वाटतच नव्हतं की बाहेर जावं. तर आता फायनली आम्ही इथं येऊन थांबलो आहे. इथं रईसला आईस्क्रीम घ्यायची होती तिथनं त्याने भोंगा पसरला होता. तर शेवट आता इथं एक वाटार फाटा म्हणजे वाटर फाट्यावर थांबलो होतो. सातारा एक रस्ता साताऱ्याला जातो एक रस्ता लोणंदला जातो आणि हा रस्ता फलटणला जातो. तर बरोबर आपण मध्ये उभा आहे. तर आता इथं आम्ही रईसला आईस्क्रीम वगैरे घेणार आहे आणि मग मला चहा प्यावीशी वाटली. भरपूर चहाची अशी तलब झाली होती. तर तुमच्या दाजीला म्हणले मला चहा पाजा कारण जेवण भरपूर केलं तर बरं का पण झोप यायला लागली होती आणि अजून घर आपलं भरपूर लांब आहे काही जवळ नाही आहे. त्यामुळे तुमच्या दाजीला म्हणलं पहिल्यांदा मला चहा इथं खूप चहा छान भेटते. हां 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 चल पीछे जाके बैठो जा. अरे चलो आ इधर बैठ कर चले के. अयो क्या खाता है. किस बोल क्या बोला आपको खाने की. किसको बोलता है तू. फ्रेंड्स को. ऐसा बोल या आइसक्रीम खायला बोल जल्दी.
तर मित्रांनो बघितलं ना, आता ह्याला पण कळायला लागले की कोणतरी मला बघते, माझे व्हिडिओ बघते, तुम्हाला सगळ्यांना म्हणतोय या आईस्क्रीम खायला. बरं वाटलं ना, छान वाटलं ना तुम्हाला. मला एक कमेंट सारखी येते की त्याला मराठी बोलायला शिकव, तर त्याला कळतं पण बोलता येत नाही. आणि मित्रांनो हे फौजी ढाबा आहे ना, त्याच्या शेजारीचं आहे बरं का. खूप छान चहा आणि तो वडापाव पण खूप छान भेटायचा, आधी भेटायचा. आता जरा ह्यांची टेस्ट जरा बदलली आहे. नाहीतर मी आहे ना तुमच्या दाजीला सातारला गेले ना तर पार तिथनं पार्सल आणायला लावायची फलटणला. एवढं छान वाटतं इथला वडापाव. पण आता तशी टेस्ट राहिली नाही आहे, म्हणून फक्त आणि फक्त चहा पिली. एवढं बरं वाटलं ना चहा पिल्यानंतर. तर या चला चहा प्यायला. आणि तुम्ही जर कधी सातारला गेला फलटण लोणंद त्या रस्त्यानं तर वाटार फाट्यावर फौजी ढाब्याच्या शेजारी नक्कीच ह्यांची चहा ट्राय करा. मला तर खूपच आवडली, तुम्हाला पण नक्कीच आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे नक्कीच ट्राय करा. आणि रईसला इथं किती मागं लागलेली चाय बिस्किट खा, पण त्याला नाही, त्याला फक्त आणि फक्त आईस्क्रीम खायची होती. झाली मग चहा पिऊन चला पुढं. तर इथं पेट्रोल संपलं आहे, वाठारच्या पुढं आलो आहे आम्ही इकडं फलटण रोडला. मी आता इथंच थांबलो, पेट्रोल वगैरे घालतो. डोळे बघा किती घाण झाले, बापरे. चहा वगैरे पिलो आहे. आता चाललो आहे घरी गेल्यावर भेटूया. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचं एंड करायचं होतं मला म्हणून भेटलं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.